नमस्कार मित्रांनो, कामगारांना रेशन कार्ड संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तर ते पाहणार आहोत काय सूचना आहेत. तर त्या संदर्भामध्ये पहिली सूचना आहे, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य. स्थलांतरित कामगारावर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याची सूचना देण्यात आली आहेत. व त्यानंतर महाराष्ट्रात कुठल्याही रेशन दुकानामध्ये धान्य मिळणार आहे. व तसेच नंतरची सूचना आहे, आगामी वर्षात 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशक व त्यांचे ई-केवायसी करून प्रमाणीकरण करणे, अशाही सूचना दिलेल्या आहेत. व त्यानंतरची सूचना आहे, मागील 6 महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. व तसेच यानंतर शिधापत्रिकामधून मयत व्यक्ती वगळण्याबरोबरच 100 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्यात यावी. व तसेच संगणकीकृत न झालेल्या 14 लाख लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरता विशेष मोहीम राबविण्यात याव्या, अशीही सूचना देण्यात आली आहे. व तसेच यानंतरची सूचना, अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्तभाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसवावीत. व तसेच सर्व शिधापत्रिकाधारकांना स्मार्ट शिधापत्रिकाचे वितरण करण्यात यावे. व यानंतरची सूचना आहे, लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्यासाठी दृष्टीने एक गाव एक गोदाम उभारण्याची कार्यवाही करण्यात यावी. वाहनांचे जिओ टॅगिंग करावे. अन्नधान्य वाटपामध्ये एक देश एक शिधापत्रिका धोरण राज्यात राबविण्यावर भर देणार. व तसेच यानंतर सूचना, गरजू लाभार्थ्याचा सण उत्सव साजरा होण्यासाठी सणाच्या काळात अन्नशिधा वाटप अन्नशिधा एक दिनदर्शिका तयार करण्यात याव्या, अशा ह्या महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत.